श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री सद्गुरुभ्यो नमः। मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्यदेवो भव। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यावः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला। जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णं वन्दे जगद्गुरुं। पुण्डलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि। राजा कृष्ण हरि राजा कृष्ण हरि राजा नव
नवनीत प्रिय नवनीत प्रिय भवर विनोद विहारी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम चरणा सीताराम चरणी मन है
प्रतिभन हे ललिता प्रतिभन हे ब्रह्मानंद जय जय सद्गुरु ब्रह्मानंद श्री गुरु ब्रह्मानंद जय जय सद्गुरु ब्रह्मानंद श्री गुरु ब्रह्मानंद जय जय सद्गुरु ब्रह्मानंद श्री गुरु ब्रह्मानंद जय जय सद्गुरु ब्रह्मानंद राम नाम सार वेदांचा आधार राम नाम सार वेदांचा आधार राम नाम सार वेदांचा आधार सांगितले सार
घरा दास म्हणे तुम्ही दास म्हणे तुम्ही दास म्हणे तुम्ही त्याची काम करा तुमची या घरा तुमची या घरा तुमची या घरा राम जय तुमची या घरा राम जय राम नाम सार वेदम साधार राम नाम सार वेदम साधार राम नाम सार वेदम साधार वेदम साधार वेदम साधार दीनदासं दयासिन्धुं नित्यशुद्धं निरञ्जनं समर्थं स्वस्वरूपं च रामदास्येन शोभितं जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ। खगोलशास्त्रामध्ये अवकाशात गेली कित्येक वर्षानुवर्षे ग्रह नक्षत्रे तारे चमकत आहेत। आजपर्यंत त्यांचं तेज तसूभरही कमी झालेलं दिसत नाही। त्याचप्रमाणे भरतखंडातील क्षितिजावरती असलेली संतरत्ने त्यांच्या तपस्येचं उपासनेचं अध्यात्माचं परमार्थाचं तेज तद्वत तसूभरी कमी झालेलं दिसणार नाही, दिवसेंदिवस वाढत आहे। मग ते आळंदीचे ज्ञानेश्वर महाराज असोत, भागवत संप्रदायाचे महाराष्ट्राचे सर्वप्रथम थोर संत श्री ज्ञानेश्वर महाराज, त्यांचं वर्णन मी काय करावं। एकदा सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांना एका भक्तांनी प्रश्न विचारला की ज्ञानेश्वर महाराजांबद्दल तुमचं काय मत आहे। महाराज म्हणाले, मत आणि माझं खरं सांगू का, ज्ञानेश्वर महाराज समाधी अवस्थेत जन्माला आले, समाधी अवस्थेत जीवन जगले आणि समाधी अवस्थेत विलीन झाले। मग आम्हाला लगेच त्याच्या पुढे आणखीन एक वाक्य सुचलं। कसं आहे, आपलं म्हणून काहीतरी एक वेगळं वैशिष्ट्य असतं ना। मी हा माझ्या कीर्तनातनं बऱ्याच ठिकाणी प्रश्न विचारतो। आमचे बरेच श्रोते मंडळी इथे आहेत उपस्थित। 33 कोटी देव आपल्या धर्मामध्ये आहेत। आपल्या घरावर काही संकट आलं, कोणी आजारी पडलं किंवा काही आनंदाची बातमी असली तर आपण पहिली हाक कोणाला मारतो? बोला, महाराजांना, बाकी कोणाला हाक मारत नाही। मग आपलं असं वेगळं काहीतरी एक वेगळं वैशिष्ट्य, आपला देव म्हणून आपण ज्याला म्हणतो ते कोण आहेत? महाराज आहेत। मग आम्ही लगेच त्याच्यावरती, जसं ज्ञानदेव महाराज समाधी अवस्थेत जीवन जगले, समाधी अवस्थेत जन्माला आले आणि समाधी अवस्थेत विलीन झाले, आपले श्री महाराज
नामात जन्माला आले, नामातच राहिले आणि नामामध्ये विलीन होऊन परत त्या समाधीत तिथेच लोकांकरता राहिले. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की. आणि महाराज म्हणतात मी आणि ब्रह्मानंद महाराज वेगळे नाही. सद्गुरु ब्रह्मानंद महाराज की. आनंद असा होतो आहे की अशा ठिकाणी आपण आलेले आहोत आणि खरोखरच एक वैशिष्ट्यपूर्ण असं आहे की जे काही हे 3 दिवस या ठिकाणी चाललेलं आहे, डोळ्याने आपण बघतो, म्हणजे एक यंत्रणा कशी ॲटोमॅटिक काम करते तशी ही कामं करतायत. माझ्या मते खरं सांगतो, ही माणसांची कामं आणि माणसांचं नियोजन नाहीच आहे. निमित्त मात्र अर्जुनाप्रमाणे आपल्याला घेतलेलं आहे, पण संपूर्ण नियोजन त्यांचंच आहे आणि म्हणून हे सगळं होत आहे. आणि म्हणून असा आनंद वाटतो की ज्या वेळेला आपली सर्वांची खरोखर आणि आहे सर्वांची श्रद्धा आहे की सगळं काही करता करविता ते आहेत. इथे असं कोणी म्हणताना दिसणार पण नाही की मी करतो, कारण त्या बाबतीत ब्रह्मानंद महाराज किती कडक होते हे पण आपल्याला माहिती आहे. मी म्हणतो असं कोणी म्हटलं, कॅरम मधला स्ट्रायकर आठवतो लगेच बाजूला. गवताच्या काडीकडून पण मी काम करून घेऊ शकतो. माणसा तुझं काय. एक 2 ओळी फक्त ऐकवतो. आपल्याला नक्की आवडेल. अरे माणसा माणसा कधी होशील माणूस, माणुसकीचा नादाणा काने पडल कळूस. अरे माणसा माणसा कधी होशील माणूस, माणुसकीचा नादाणा काने पडल कळूस. जवाई मनस चोटी पापा मधिरे बुडाले, जवाई मनस चोटी पापा मधिरे बुडाले, तवा याच माणसान किल्ल्या कुलूप घडले, तवा याच माणसान किल्ल्या कुलूप घडले. हे आपल्या 2 ओळी का ऐकवल्या की हे माणसाचं काम नाही आणि इथे कोणी म्हणत नाहीये की मी हे केलं. ही ऑटोमॅटिक यंत्रणा तिथून सगळी चाललेली आहे, सगळं होतं आहे. तशी कविता खूप चांगली आहे, बहिणाबाईंची कविता आहे. जवा इमान सचोटी पापा मधिरे बुडाले, तवा याच माणसानं किल्ल्या कुलूप घडले. म्हणजे काय, बहिणाबाई वयाच्या 30व्या वर्षी वैधव्य प्राप्त झालं, पण त्या वैधव्यावर त्यांनी मात केली, कागद पेन्सिल घेतली आणि लिहायला सुरुवात केली आणि आज त्यांच्या कवितांवर PhD लोक करतात आणि त्यांचं शिक्षण काही नव्हतं. काय आहे बघा. ज्ञानेश्वरांचं शिक्षण काय होतं माहिती नाही, रामदासांचं शिक्षण काय होतं माहिती नाही, तुकोबारायांचं शिक्षण काय होतं माहिती नाही. त्या म्हणतात की पूर्वी चोऱ्या होत नव्हत्या बरं का. आता ही गोष्ट मी सुद्धा ठामपणे सांगू शकतो. आमच्या आजोबांची म्हणजे विष्णुपंत चितळ्यांची काठी जर रानात कुठे राहिली चांदीची मूठ असलेली तर ती संध्याकाळी घरी परत यायची विष्णुपंतांची काठी म्हणून. आता काठीच काय ओळखा, कीर्तनकार काय विनोद करतात, बाहेर आपण ठेवतो ते.
हे इमान ही सचोटी बाजूला पडली आणि म्हणून माणसानं किल्ल्या कुलपांचा शोध लावला. पूर्वी घराला कुलूप लावण्याची पद्धत नव्हती, आता नंतर कुलप आली. पण बहिणाबाई पुढे म्हणतात, किल्ल्या राहिल्या ठाईचा, लोक कुलप फोडून पण जाऊ लागली. म्हणजे ज्यांनी कुलपाचा शोध लावला त्यांनीच कुलप फोडण्याचा शोध लावला. किल्ल्या राहिल्या ठाईचा, जवा तिजोऱ्या फुटल्या, किल्ल्या राहिल्या ठाईचा, जवा तिजोऱ्या फुटल्या, तवा याच माणसानं बेड्या लोखंडी घडल्या, तवा याच माणसानं बेड्या लोखंडी घडल्या. किल्ल्या तिथेच राहिल्या आणि मग बेड्या आल्या. माणूस माणसाला अटक करू लागला. प्रगती झाली का अधोगती? अधोगतीच म्हणावं लागेल. त्या बेड्या सुद्धा तोडून लोक जाऊ लागली. पाप वाढलं वाढलं, जवा बेड्या झाल्या तंग, तवा याच माणसानं पहा बांधले तुरुंग. बेड्या तोडून पळून जाऊ लागले म्हणून लोकांनी तुरुंगाची निर्मिती केली. म्हणजे माणूस माणसाला बंद करून टाकू लागला. पण त्यातनं सुद्धा तो पळून जाऊ लागला भिंती फोडून. आणि मग निर्मिती केली वधस्तंभाची. माणूस माणसाला मारू लागला आणि एवढं करून सुद्धा त्याचं समाधान कुठेच झालं नाही. म्हणून शेवटच्या कडव्यामध्ये बहिणाबाई फटका देतात. अरे माणसा माणसा, म्हणे मी कोण मी कोण, अरे तुझ्या मी पणाले मसणात सिंहासन. अरे तू कोण आहेस? 3 फुटाच्या त्या स्मशानाच्या जागेत तुला जाळून टाकणार आहेत. तुझं काय आहे तेव्हा? म्हणून म्हटलं ना, हे ॲटोमॅटिक सिस्टीम सारखं हे जे काम चालू आहे. मी बऱ्याच वेळेला मी काय सगळेच विचार करत असतील, हे कसं काय सगळं चालतं बुवा? जसं गोंधळात गेल्यानंतर आपल्याला प्रश्न पडतो, अचानक माणसं आली, अचानक सगळं होतं, इथे पण तसंच, हे कसं काय बुवा होत असेल? नाही, आम्ही तशी बरीच तयारी करत होतो. करत होता की नाही? आता सगळं वाचून वाचून मला कधी कधी इतकं हसू येत होतं की काही विचारू नका. मी त्या यांना फोन लावायचो, त्यांनी सांगितलं माझं नाव कीर्तनात कुठे देऊ नका. इतक्या मोठ्या मानाचा माणूस, नाव तुम्ही ओळखलं असेल. त्यांनी सांगितलं माझं नाव घेऊ काही घेऊ नका. मी त्यांना म्हटलं अहो, ते म्हणे तिकडे जायचं आहे, उपवास का बिन उपवास? मला प्रश्न पडला. आता आम्हाला कसं कीर्तनकारांना अशी 50 गावं फिरायची असतात. ज्या गावात जसं जाऊ जसं असेल तसं राहावं. ज्या गावी केली वस्ती त्याशी दाबू नये मस्ती. समर्थ म्हणतात, मी नाही. समजा कुठे गेलो आणि ते म्हणले आमच्या गावात सगळ्यांचा उपवास असतो, केलाच पाहिजे, आम्ही लगेच सांगतो. मग आमच्याच एक वहिनी म्हणल्या, आम्हाला झोपायला तिथे पलंग मिळेल का? कुंडलिका वरदे. अरे म्हणजे त्या आल्या ना आमच्या बरोबर, म्हणून मी म्हणतोय, फक्त नाव सांगायचं नाही. ते बरं, आमच्याच घरात ना कोणतरी आल्या व्यक्ती, स्त्री, ते माझे पाय दुखतात हो. म्हटलं चेपाला माणूस सांगतो तिथे आता कुंडलिका वरदे. अरे श्री महाराज काशी यात्रेला निघाले आईला घेऊन. आई म्हणते मला कधी नेशील? आत्ता. अरे पण मग ती तयारी नि ते वाडा नि ते लोकांना सगळी कामं नेमून देणं. महाराज म्हणले ज्यांनी आपल्याला बोलावलेलं आहे त्यांनी तयारी करून ठेवले म्हणून बोलावणं आलं. अश्वत्थपूरचं तेच झालं. तयारी त्यांनी आधी करून ठेवली आणि आपल्याला इथे घेऊन आले.
रोज काही घरी गोड खात नाही, पण इथेला शुगर असली तरी चालतंय. पुंडलिका वरदे हरे विठ्ठल गोपाळ, एक गोळी जास्त घेऊ पण सोडणार नाही. हे बघा, मी घरच्यासारखं बोलणारा माणूस आहे हा. म्हणजे आपल्या गोंदवलेकर महाराजांच्या संप्रदायातले जेवढे आहेत त्यांच्याशी मी घरच्यासारखं बोलतो. बाहेरच्या ठिकाणी ज्ञानदेव माऊली असं म्हणते आहे, काही गरज नाही येते त्याची. तर राम नाम सार वेदांचा आधार, ज्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, नामदेव महाराज, सावता माळी, जनाबाई, या बहिणाबाई, या सगळ्यांनी जी काव्य संपदा, समर्थ रामदास, या सगळ्यांनी जी काव्य संपदा केली ना. पण खरं सांगू का, सर्व संतांच्या मध्ये सगळे संत चांगले जरी असले तरी एक वैशिष्ट्य असतं ना. जसं आकाशातला शुक्र तारा एका वेगळ्या तेजाने तळपतो, तद्वत सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील गोंदवल्यातील श्री ब्रह्मचैतन्य महाराज हे त्यांच्या वेगळ्या तेजाने तळपतात. त्यांनी केलेला हा अभंग आहे. राम नाम सार वेदांचा आधार, सांगितले सार संतजनी, याहुनी साधन कलियुगी नाही. मोठा लोभ मनुष्य वाजवा ना. मोठा लोभ म्हणून साथीदार चांगले आहेत, मुख्य म्हणजे हसरे आहेत. मोठा लोभ मनुष्य कलिरायाचे युगात कनगाजा, व्यवहारी मानतसा निर्धन जन ठेविता तिजनेकांचा. राम 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 प्रभुतम राम 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 सुतपते राम 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 हरे हरे राम. आपण व्यावहारिक नाही आहोत, आपण पारमार्थिक आहोत. व्यवहारामध्ये पैसे बघितले जातात. पैसा आणि लक्ष्मी यात फरक आहे. दिवाळीत पैशाचं पूजन केलं जात नाही, लक्ष्मीचं पूजन करतात. लक्ष्मी कशीही येत नाही, सन्मार्गाने येते. पैसा कसाही येतो, पैसा कसाही उडवला जातो, लक्ष्मी कशीही येत नाही आणि कशीही उडवली जात नाही. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे. आणि म्हणून म्हटलं, आता रामनाम सार वेदांचा आधार. अहो, वेद म्हणजे काय हे आधी माहिती पाहिजे. अहो, इथं मराठी आरत्या धड कुणाला म्हणता येत नाहीत. त्या विठोबाच्या आरतीत बघा, एक धन्य वेणुनाथ आणि ओवाळू आरत्या इथे नेमकी गल्लत होते, एक पुढे एक मागे, असं काहीतरी उलटं सुलटं होतं की नाही, प्रश्न पडतो. मग शेजारच्याचं बघून धन्य वेणुनाथ अनुचित असं होतं ते. मारुतीची आरती तर काय माहिती आहेच कशी म्हणतात ती. आपली बऱ्याच ठिकाणी घालीन लोटांगणं कसंही म्हटलं जातं, यज्ञ न यज्ञ कसंही. अहो, वेद हे प्रभूचे श्वास आहेत. यस्य निश्वसितम वेदाः असं म्हटलेलं आहे. वेद म्हणजे काय सोपे आहेत का? उगाच आपलं उचलली जीभ लावली. यूट्यूबवरून शिकण्यासारखं नाही आहे ते वेद वगैरे. त्याला ती संथा घ्यावी लागते आणि त्या गुरुच्या गृही 12-12 वर्ष राहून त्या वेदांचा अभ्यास. बरं, एका जन्मामध्ये एका वेदाचा अभ्यास होईलच असं नाही. अभ्यास म्हटले आम्ही, पाठांतर म्हटलेलं नाही. अभ्यास वेगळा, पाठांतर वेगळं.
जसं गोंदवलेकर महाराजांचं चरित्र वाचण्यापेक्षा त्यांच्या चरित्राचा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. वाचन आणि अभ्यास यात खूप फरक आहे. मी तर व्यंकटापूरला आल्यापासनं, म्हणजे पहिला आपला जो उत्सव झाला व्यंकटापूरला आल्यापासनं, त्यावेळेला पहिल्यांदा मी ब्रह्मानंद महाराजांचं चरित्र अभ्यासाला घेतलं, वाचायला नाही, अभ्यासाला. कारण तिथे मला त्या विषयावरती बोलायचं होतं. म्हणून खरं सांगतो, ते चरित्र वाचल्यानंतर मात्र असं कळून आलं, माझं बोलतो मी, की गोंदवलेकर महाराज या जन्मात कळण्यातलं व्यक्तिमत्व नाही. आधी ब्रह्मानंद महाराज जाणून घेतले पाहिजे ते काय होते, आणि ब्रह्मानंद महाराज जर कळले तर मग गोंदवलेकर महाराज आपल्याला कळतील, असं ते आहे. म्हणून म्हटलं वाचन वेगळं, अभ्यास वेगळा. अहो, नुसतं देहाला एक फोड आला तर आम्हाला चिंता पडते, कॅन्सरचा फोड नाही ना. आणि महाराजांच्या म्हणजे ब्रह्मानंद महाराजांच्या अंगावर कोड होते. श्री महाराज म्हणत होते, बुवा हे कोड घालवतो, त्याची गरज नाही, त्याचा मला काही त्रास नाही. माझ्याच्याने तरी या असल्या गोष्टी काही शक्य नाही हो, हे असलं बोलणं. रामदास स्वामी म्हणतात, देहे दुःख ते सुख मानित जावे, छे आपल्याला जमणार नाही. म्हणून म्हटलं ना, आम्ही माणसं आहोत. अहो, गोंदवलेकर महाराजांच्या फोटोला आणि ते व्यंकटापूरपासून मी ते ब्रह्मानंद महाराजांची पण ती पूजा करतो, पण दोघांच्याही फोटोला हात लावताना मला प्रश्न पडतो की माझा हात इतका स्वच्छ आहे का? तर त्याचं उत्तर हेच येतं, नाही. मग हात लावू नकोस, लांबना नमस्कार कर. अहो, बरोबर आहे ना, की अभ्यास केल्यानंतर या गोष्टी कळायला लागतात, की इतकं सोपं नाही की आपण कसंही त्यांच्यासमोर बसलो, काही म्हणलं, आपण आहोत सगळे नामसाधक. आणि म्हणून रामनामसार वेदांचा आधार. वेद म्हणजे प्रभूचे श्वास. बरं, वेद म्हटल्यानंतर आणखीन एक मोठी अडचण अशी येते की त्याचा सगळ्यांना अधिकार नाही. न शूद्रे वेद संस्कार, शूद्रांना वेदांचा अधिकार नाही. मग शूद्र कोण? वैचारिक शूद्रता जिथे आहे ते शूद्र. कारण अभ्यास इतर समाजातली लोकही भरपूर पूर्वीपासून करत आलेली आहेत. म्हणजे असुरांच्यात देखील अभ्यास केलेले होते. मग वैचारिक शूद्रता जिथे आहे ते वेदांचा अभ्यास वगैरे. काही प्रश्नांना काही उत्तर आहेत का हो? समुद्राचं पाणी खारटच का? तर काय उत्तर देणार? याच्यावरती एक गोष्ट आठवली म्हणून सांगतो. भोजराजा आणि कालिदासाची गोष्ट आहे. भोजराजाचा दरबार म्हटला की तिथे कालिदास हा असायचाच. जसं अकबर बिरबल तसं भोजराजा आणि कालिदास. पण काही लोकांना हे खटकत होतं, हे कायम आपलं राजाच्या बरोबर, राजाच्या जवळ, म्हणजे काय कसं काय सगळं. हे दोघंही संस्कृत पंडित. एके दिवशी सर्वांनी एक सभा घेतली आणि ठरवलं कालिदासाची खोड मोडावी. ती खोड मोडण्याकरता काय करायचं, असा काहीतरी प्रश्न किंवा समस्या निर्माण करायची की ज्याला उत्तरच नसेल. ठरलं. राजाला सांगितलं की आम्हाला एक समस्या पडली, त्याचं उत्तर द्या. ते म्हणे उद्या दरबार भरला की सगळे या. झालं, दरबार भरला. कालिदास आले. राजाचं सिंहासन, त्याच्या बाजूला छोटं ते सिंहासनासारखंच एक आसन कालिदासाचं. सभेला सुरुवात झाली. आज म्हणे इथल्या पंडितांना एक समस्या पडलेली आहे. न स्यात करतले रोमम, म्हणजे तळ हातावरती केस का नाहीत. न स्यात करतले रोमम. पंडितांनी प्रश्न विचारला. राजन, न स्यात करतले रोमम. सगळ्याच गोष्टीला पांडित्याची गरज असते का? नाही. याच्यावरती मोरोपंतांची एक आर्य आहे. पण सगळं व्यवस्थित, कीर्तन व्यवस्थित व्हायला पाहिजे म्हणून मी पुढे पुढे जातो आहे.
काय म्हणे काय नाही, प्रश्न असा पडलेला आहे की राजन तुमच्या तळ हातावरती केस का नाही. आता याचं उत्तर तो राजा तरी काय देणार आणि तो कालिदास तरी काय देणार. राजाने कालिदासाकडे पाहिलं. कालिदासाने सांगितलं उत्तर सोपं आहे. हां सोपं आहे, काय उत्तर आहे मला विचारू दे. राजा म्हणाला मला काही माहिती नाही, पण कालिदास याचं उत्तर देतील. पंडितांनी विचारलं कालिदासा न स्यात करतले रोमम. कालिदासाने सांगितलं राजा रोज जलाभिषेक करतो. त्या जलाभिषेक वर्षानुवर्ष करत असल्यामुळे गंगेच्या पाण्याच्या ओघाने ज्याप्रमाणे दगडांची झीज होते त्याप्रमाणे या जलाभिषेकाच्या पाण्याच्या घर्षणाने राजाच्या तळहातावरचे केस गेलेले आहेत. बरं, समर्पित उत्तर, अगदी समर्पक उत्तर आहे. हो पण म्हणाले तरी पण आहे समस्या अशी आहे कालिदासा तुमच्या तळहातावर केस का नाही. कालिदास म्हणाले पहिल्या प्रश्नापेक्षा हा सोपा प्रश्न. राजा ज्या वेळेला जलाभिषेक करतो त्याच्या वेळेला त्याच्या हाताखाली माझा हात असतो. ते पाणी माझ्या हातावर पडतं आणि म्हणून माझ्या तळहातावरचे केस निघून गेले. बर म्हणाले ठीक आहे, आमच्या सगळ्यांच्या तळहातावरचे केस का गेले. अतिशय सोपं उत्तर आहे. म्हणला माझं आणि राजाचं चांगलं पटतंय हे तुम्हाला बघवत नाही म्हणून आमच्या नावाने एकमेकांच्या तळहातावर तळात घासलेत म्हणून तुमचे केस गेले. कुंडलिका वरदे हरे विठ्ठल गोपाल कृष्ण भगवान असो. हो पण मग त्या वेदाला काही पर्याय आहे की नाही. आहे ना. एकदा काय झालं, शंकराचार्य आद्य शंकराचार्य वेद पठण करत होते आणि या वेळेला त्यांच्या मातोश्री नेमक्या आल्या म्हणून शंकराचार्यांनी वेद पठण थांबवलं. का रे बाळा का थांबलास. मातोश्री आपल्याला अस्पर्श अशा स्थितीमध्ये वेद ऐकायचे नाहीयेत म्हणून मी थांबलो. अरे आम्ही वेद ऐकायचे नाहीत, वेद म्हणायचे पण नाहीत, मग आम्हाला आमच्या उद्धाराचा काही मार्ग आहे की नाही. आहे ना. महत्सेवाम द्वार माहुर्विमुक्ते संत सेवा. संतांनी सांगितलेल्या मार्गावरून चालायचं. मग संतांनी काय सांगितलं. संतांनी फक्त एवढंच सांगितलं हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. पुण्याची गणना कोण करी रे. पुण्याची गणना कोण करी. आपण संसारी दिवे वेग करी. आपण संसारी दिवे वेग करी. आपण संसारी दिवे वेग करी. वेदशास्त्र उभारी बाया सदा. वेदशास्त्र उभारी बाया सदा रे. वेदशास्त्र उभारी. ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा. द्वारकेचा राणा पांडवा घरी. द्वारकेचा राणा पांडवा घरी रे. द्वारकेचा राणा. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. मग आपले महाराज तेच सांगत आहेत फक्त श्रीराम जय राम जय जय राम या एका नामाने शेवटच्या चरणात त्यांनी सांगितलेलं आहे. दास म्हणे तुम्ही हेची काम करा तुमची या घरा राम ये. आपल्याला त्याच्याकडे जायची गरज नाही, तो आपल्याकडे येईल. आणि गेले 3 दिवस या चाललेल्या उत्सवात तो स्वतः इथे आहे याची अनुभूती आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसते आहे. म्हणून मूळभंगात आपले श्री महाराज म्हणतात राम नाम सार वेदांचा आधार. राम नाम सार वेदांचा आधार. राम नाम सार वेदांचा आधार.
म्हणजे जे वेदात सांगितलेलं आहे तेच आपण असोनी संसारी जिव्हे वेगू करी वेदशास्त्र उभारी वाह्या सदा आपण नामावरती बोललेलो आहोत. पूर्वरंगात मला एवढंच सांगायचं होतं. थोडा वेळ भजन करूया. श्री गुरु ब्रह्मानंद जय जय सद्गुरु ब्रह्मानंद. 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 अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की, श्री ब्रह्मानंद महाराज की जय. जय रघुवीर समर्थ. संपूर्ण विश्वामध्ये गोलाकार अशी ती नगरी. त्या नगरीचं वर्णन काय करावं. ठाई ठाई सरोवर निर्माण केलेली आहेत. त्या सरोवरामध्ये राजहंस विहार करत आहेत. ठिकठिकाणी सुगंधित फुलांची फुलझाडं लावण्यात आलेली आहेत आणि त्यांचा सुवास सुगंध आसमंतात दरवळत आहे. प्रत्येकाची घरं सुवर्णाच्या पत्र्यांनी बनवलेली आहेत. म्हणजे सोनं किती असेल. प्रत्येकाच्या अंगावरती सुवर्णाचे अलंकार आहेतच आणि ते सुद्धा भरपूर. दुधा तुपाचे मधाचे पाट वाहत असत अशी त्यांची वर्णन केलेली आहेत त्या नगरीची. त्याचप्रमाणे जागोजागी मल्लखांब, व्यायामशाळा, कुस्त्यांचे आखाडे, युद्धाच्या सरावासाठी असणारी अगदी भरपूर मोठी मैदानं आणि त्या मैदानामध्ये चाललेल्या लुटुपुटीच्या रोजच्या लढाया. त्या मंदिराच्या मध्यभागी असलेल्या सरोवरामध्ये एक भला मोठा राजवाडा जो संपूर्णपणे सुवर्णाच्या पत्र्यांनी मढवलेला आहे आणि त्याला माणिक मोती नीलम वैडूर्य अशा रत्नांच्या माळा सोडलेल्या आहेत. थंडीमध्ये उबदार वाटावं आणि उन्हाळ्यात थंड वाटावं अशी योजना त्या राजवाड्याची केलेली आहे. समोर अथांग सागर पसरलेला आहे. समुद्राच्या लाटा घोंघावताना दिसत आहेत. वाऱ्याच्या झुळका येत आहेत. स्वर्गातल्या देवानी आणि देवतेनी आश्चर्याने तोंडात बोट घालावं आणि या नगरीचा हेवा करावा अशी ही नगरी. अरे हो, पण या नगरीचं नाव काय. रम्य ही स्वर्गाहून लंका, रम्य ही स्वर्गाहून लंका, रम्य ही स्वर्गाहून लंका, रम्य ही स्वर्गाहून लंका. हिचा कीर्तीचा सागर लहरी, हिचा कीर्तीचा सागर लहरी, माधविती डंका, रम्य ही स्वर्गाहून लंका, रम्य ही स्वर्गाहून लंका, रम्य ही स्वर्गाहून लंका.
लक्ष्मी लंका दोघी भगिनी, लक्ष्मी लंका दोघी भगिनी, उभय उपजल्या त्या जलधीतुनी, उभय उपजल्या त्या जलधीतुनी. या लंकेचे दासी पद तरी, या लंकेचे दासी पद तरी, मजला देईल रम्यही स्वर्गहुन लंका, रम्यही स्वर्गहुन लंका, रम्यही स्वर्गहुन लंका. अशा त्या लंका नगरीमध्ये असलेल्या सुवर्ण प्रासादाच्या त्या राजवाड्याच्या त्या सज्जावरती असलेल्या एका खिडकीतनं समोरच्या लाटांकडे पाहत वैचारिक तांडव खेळतोय. सैरभैर झालेला आहे. खूप केलं या सर्वांसाठी भरपूर काही केलं. अरे स्वर्गातल्या देवदेवतांना सुद्धा घाबरवून सोडलं. नवग्रहांना माझ्या पलंगाखाली मी पालथं घातलं. ब्रह्मदेवाकडे शिक्षण घेतलं, मोठा झालो. कुणाचं तरी पौरोहित्य करण्याकरता म्हणून नाही. मला असं वाटत होतं की जसं या देवांचं स्वतःचं राज्य एक वेगळं आहे, तसं आमच्या दानवांचं एक वेगळं राज्य असावं. आणि ते मी निर्माण केलं, माझ्या हिमतीवर केलं. पण 6 महिन्यापूर्वी तो बिभीषण त्या रामाकडे निघून गेला. मनाला खूप यातना झाल्या. अरे एवढं कमावलं, तुमच्याकरता केलं, आणि तुम्ही माझ्या तो इंद्रजित त्या वानरांकडनं मारला जावा. तो कुंभकर्ण तो देखील गेला. तरी तो राम अजून लंकेच्या बाहेर आहे. अजून त्यांनी लंकेत प्रवेश केला नाही. पण तो जर उद्या आत आला तर काय होईल? काय होईल? काय होईल? मनात वांछिरे पूर्व संचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. मनाकंत वाटो त्यांचे शुद्ध होई अंतःकरण. मनाकंत वाटो त्यांचे शुद्ध होई अंतःकरण. मृत्यूला न चुकवी कोणी थोर असो अथवा सान. मृत्यूला न चुकवी कोणी थोर असो अथवा सान. अंत पृथ्वीचा पग आला. अंत पृथ्वीचा पग आला. युगे चालली झरझर. कैसे ज्याचे कर्म कैसे फळ देतो रे ईश्वर. कैसे ज्याचे कर्म कैसे फळ देतो रे ईश्वर.
वैचारिक तांडव खेळणारा रावण एकदम गंभीर झाला. जणू काही वारा थांबावा आणि समुद्राच्या लाटांचा आवाज थांबावा. काय होणार, काय होणार? मीही मुद्दामून नाही केलं. तो एक सूर होता, महत्वाकांक्षा होती, राज्य विस्ताराची वखवख होती. दानवेश्वर. अरे असुरेंद्र म्हणतात मला, असुरेंद्र. लंकेचा राजा रावणनी. येऊ दे त्या रामाला. पण खरंच त्या राम लक्ष्मण कोमल असून त्यांनी राक्षस मारले असतील का? रावणा, अंत पृथ्वीचा बघा आला. युगे चालली झरझर, जैसे जाचे कर्म तैसे. काय चुकलो मी? फक्त सीता पळवली हेच चूक. पण वेदवतीच्या विनयभंगामध्ये मी प्रतिज्ञा केली होती की कोणत्याही स्त्रीला तिच्या इच्छेविरुद्ध मी स्पर्श देखील करणार नाही. आणि मी तिला स्पर्श देखील केला नाही, कारण मी ब्रह्मदेवांचा शिष्य आहे. मी एक ब्राह्मण आहे. माझं पण शिक्षण झालेलं आहे. मग डोळ्यात पाणी का? कुठेतरी चूक झाली असं वाटतंय का? नाही नाही, चूक वगैरे काही नाही. स्वतःच वैचारिक तांडव खेळतोय बरं का. एकदा तसं बोलतोय, एकदा असं बोलतोय. आणि इतक्यामध्ये काय झालं, मंदोदरीनं प्रवेश केला. महाराज, किती त्या युद्धाचा विचार करता? अहो, दिवस रात्र फक्त एकच युद्ध युद्ध युद्ध. थोडी तरी विश्रांती घ्या. मदनिके दासीला हात मारली. रावण महाराजांना थोडं उंची मध्य दे, त्यांना विश्रांतीची गरज आहे. मी बघते गेले कित्येक महिने फक्त युद्ध युद्ध आणि युद्ध. थोडस उंची मध्य घेतल्यानंतर रावणाला क्षणभर निद्रा लागली. धूसर निळसर प्रकाश दिसला आणि त्या प्रकाशामधनं एक आकृती स्वतः समोर येत आहे असं रावणाला वाटलं. रावणाने डोळे मिटून घेतले आणि रावणाला निद्रा लागली. पण ते स्वप्न डोळ्यापुढून काही जाईना. उठ असुरेंद्रा, उठ. कोण? मारीच. का आलास? आठवतंय का? एके दिवशी मृगय्ये करता आपण वनात मध्ये गेलो होतो. शिकार मिळाली नाही आणि आपण ज्या वेळेला परत फिरणार होतो त्यावेळेला घडलेला तुला प्रसंग आठवतो का? आठवते का तुझला तुझला? शिकारी करता आपण गेलो होतो पण शिकार मिळाली नाही.
पण परत फिरलो त्यावेळेला एका सरोवराच्या काठावरती एका केळीच्या पानावरती एक नुकतीच जन्माला आलेली बालिका कुणीतरी सोडून गेली होती. आठवतं? स्वये घेऊनी त्या कन्येते, स्वये घेऊनी त्या कन्येते, वदलासी मम कन्या, कन्या वदलासी मम कन्या. मी म्हटलं रावणा, अंधार पडतोय, आपल्याला उशीर होतोय, एक काम कर, त्या मुलीकडे बघत बसू नकोस. अरे कोणाचं तरी पाप कोणीतरी असंच सोडून दिलेलं दिसतंयस. तो म्हणाला नाही, मी ब्राह्मण आहे. दया क्षमा शांती ही माझ्या अंतरंगात आहे, नाहीतरी मला मुलगी नाहीच आहे. मारीच्या, मला मुलगी नाही, आजपासून ही माझी मुलगीच. म्हणून तू तिला खांद्यावर घेतलीस. तू म्हणालास आजपासून ही माझी मुलगी. मी म्हटलं थांब, आधी राजज्योतिषांना नीट विचार आणि मगच ताब्यात घे. राजज्योतिषी आले. राजज्योतिषी म्हणाले तिच्या नेत्ररेषा आणि तुझ्या नेत्ररेषा बघितल्या, तिच्या हस्तरेषा आणि तुझ्या हस्तरेषा बघितल्या, तिच्या जन्माची अंदाजे काढलेली वेळ आणि तुझ्या जन्माची वेळ काढली आणि त्यांनी तुला सांगितलं होतं, लंकेश रावणा, हा निखारा पदरात घेऊ नकोस. हा निखारा पृथ्वी तलावर कुठेही जिवंत असला ना तरी तुझ्या लंकेचा एक ना एक दिवस विध्वंस करेल. त्या कन्येने घातची केला, त्या कन्येने. मग तू म्हणालास एक लाकडाची सुंदर पेटी बनवून घेऊ आणि त्याच्यात हिला ठेवून देऊ, म्हणजे वाघ सिंह खाणार नाहीत आणि या मिथिला नगरीच्या आसपास कोणीतरी तिला बघेल आणि तिचा सांभाळ करेल. आपण एक पेटी मागवली, त्या लाकडाच्या पेटीमध्ये तिला ठेवलं आणि ती पेटी जंगलात लपवून ठेवली आणि मिथिला नगरीचा राजा जनक याला नेमकी ती सापडली. तो निखारा कशावरून तू नेलेली सीता नसेल? त्या कन्येने घातची केला, त्या कन्येने घातची केला, जनकाची ती सीता, सीता जनकाची ती सीता, सीता जनकाची ती नाही, मारीच्या नाही, जनकाची सीता असेल तर तिला मला लवकरच. थांब, गडबड करू नकोस. सीता एकटी नाहीये, म्हणजे तिच्या हृदयात राम आहे. तुला कठीण जाईल, हृदयात राम आहे? हो, म्हणजे मला रामाशी युद्ध करून रामाला पराभूत करून मगच. किती वेडा आहेस रे, किती वेडा आहेस. कर, तुला काय करायचंय ते कर. मारीच गुप्त झाला, रावण खडबडून जागा झाला आणि हाक मारली, कोण आहे तिकडे? एक दूत धावत धावत आला. प्रधानजींना ताबडतोब बोलवा आणि सेनापतींना बोलवून घ्या. प्रधानजी आले, सेनापती आले. सेनापती, सेनापती मला सांगा, आत्ताच्या आत्ता युद्ध करायचं म्हटलं तर आपली तयारी काय आहे? महाराज, आज आपल्याकडे 40 लाख राक्षसांची संख्या आहे. शाबास. आज आपल्याकडे शस्त्र अस्त्र, आज आपल्याकडे
चला माझ्याबरोबर, मी तुम्हाला दाखवतो तयारी कशी आहे. एक एक दालनं दाखवतायत. हा पहा पडलेला गदांचा खच, हा पहा मुद्गलांचा खच, हा पहा बाणांचा खच, हे पहा एवढे असलेले धनुष्य, शरांचे जवळजवळ 64 असलेले प्रकार दाखवले. रावण खुश झाला. म्हणजे रामाची जर आजच युद्ध करायचं म्हटलं आत्ता, तर राम पराभूत नक्की होणार. बोल बोल, गप्प का झालास? महाराज एक सांगू, बोल ना, माझ्या हितातच बोलशील. आपलं जसं 40 लक्ष असुरांचं सैन्य आहे ना, रामाने येताना 18 पद्म वानर सैन्य घेऊन आलाय. त्याच्यामध्ये हनुमान नावाचा जो सेनापती आहे ना, तो सामान्य नव्हे. मनोजवम मारुत चोप, तू माझा सेनापती आहेस का रामाचा? कौतुक आपलं करायचं सोडून त्याचं काय? महाराज खरं ते बोलतो. जरा सज्जावरती जाऊन आपण बघायचं का? चल चल. रावण आता इतका सैरवैर झाला, सेनापतीच्या बरोबर सज्जावरती आला आणि समोर लावलेला रामाने जो रणसागर होता तो पाहून रावणाने एकच प्रश्न विचारला, सेनापती हे सैन्य लावण्याची पद्धत कुणाची? सेनापतीने सांगितलं, खरं सांगू, ही सेना लावण्याची पद्धत रामाची आहे. क्षणभर रावण खाली बसला. सेनापतीने विचारलं, काय झालं महाराज? इतक्यात मंदोदरी पण आली. तुम्हाला दोघांना एक गुपित सांगू. मंदोदरी, एकच सांगतो, या युद्धामध्ये हा राम माझा पराभव केल्याशिवाय राहणार नाही आणि तो पराभव झाल्याशिवाय नियतीला देखील हे युद्ध मंजूर होणार नाही. पण मंदोदरी, माझं तुझ्यावरती खरं प्रेम आहे ग, खरं प्रेम आहे. त्या प्रेमाखातर मी सीतेला स्पर्श देखील केला नाही. इतिहास उद्या काहीतरी वेडावाकडा लिहिला जाईल म्हणून मी स्पर्श केला नाही. मला फक्त रामाला डिवचायचं होतं, रामाला बाहेर काढायचा होता. कारण हे जे सगळं लंकेचं वैभव मी उभं केलं ना, या वैभवाचा माझ्या असुर सैन्याने गैरवापर करायला सुरुवात केली. वेडेवाकडे वापर करू लागले. यांना ताळ्यावर आणण्याकरता माझ्यासारख्या दानवाची गरज नव्हती, तर श्रीरामासारख्या मानवाचीच गरज होती. आणि म्हणून माझ्यासारखा महादानव जर त्या महामानवाकडनं पराभूत झाला ना, तर तेच या नियतीला मंजूर असेल. पण सेना लावण्याच्या पद्धतीवरून निश्चित सांगतो, या युद्धात माझा अंत होईल आणि तो रामाकडनंच होईल. मंदोदरी म्हणते, नाथ मग सीतेला परत पाठवा. अजिबात नाही, हीच वृत्ती घातक ठरली. झालं सैन्याची तयारी. नवारे चौगरे करणे, तुतार्या वाजू लागल्या, शिंगांच्या ललकाऱ्यांनी दिशा दाही गणाल्या. नमः पार्वती पते हर 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 महादेव. अहो, युद्ध म्हणजे काय सामान्य असतं का? लोक सहज म्हणतात, काय हरकत आहे पाकिस्तानची युद्ध करायला? इतकं सोपं नाहीये. अहो, हल्ली एकमेकांच्या मदतीला धावून येऊन काय करतील याचा भरोसा नाही. चाललंय ते बरोबर चाललंय, असं एकदम आक्रस्ताळीपणा चालत नाही. पण रावणाने नेमकं तेच केलं आणि रावणाने सैन्याला सांगितलं, काहीही झालं तरी आता 10 मिनिटात हल्ला झालाच पाहिजे. रावण शिवाच्या पूजेला बसला. ओम नमः शिवाय,
ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। भस्म लावलं, युद्धाचा पोशाख चढवला, सैन्याला आदेश दिला, बाहेर पडतोय, रावण महाराज येत आहेत। इकडे रामाला संदेश गेला गुप्तहेरांकडून, रामाने सैन्य तयार ठेवलं, लंकेच्या बाहेर पडायचं होतं आणि याच वेळेला दरवाजा उघडल्या बरोबर मंदोदरी समोर आली, हातात धनुष्यबाण घेऊन। रावण म्हणतो, हे काय आता नवीन? मी येते तुमच्या बरोबर, तुमच्या रथात मी बसणार आणि पहिला बाण, अगं काय वेडी बिडी आहेस की काय? रणांगणावरती तुला पाहिली तर तो राम स्वतः पुढे येईल आणि तुझ्या पाया पडेल, म्हणजे राम इतका चांगला आहे। पुन्हा रावणाचं तोंड बंद झालं। तू येऊ नको ग, स्त्रियांची ही कामं नाहीत, तू बाजूला हो। झालं। रावणाला कुंकुम तिलक लावण्यात आला। कुंकुम तिलक म्हणजे वीर पुरुषाला युद्धावर जाताना कुंकुम तिलक लावण्याची पद्धत असते। उजव्या अंगठ्याने नाकाच्या शेंड्यापासून कपाळाच्या मध्यभागी वरती केसांपर्यंत उभं लावलं जातं, ते वीर पुरुषाला। त्याच्या बाजूच्या बोटाने श्राद्ध तर्पणाला, मधल्या बोटाने आपल्याला, त्याच्या बाजूच्या बोटाने देवाला। आमच्या इथे नुकतंच एक जोडपं लग्न झालं होतं आणि ते केरळला हनीमूनला चालले होते। त्या काकू त्यांना ओवाळून ते जाताना कुंकुम तिलक लावण्याकरता आल्या। त्यांनी उजवा अंगठा बुडवला आणि मुलाच्या, आता आमचं लक्ष लगेच गेलं, म्हटलं अहो काकू, तो केरळला हनीमूनला चाललाय, पानिपतला नाही चाललेला। कुंडलिका वरदे हरी विठ्ठल। हो का? आम्हाला या काय पद्धती माहिती, म्हणून कीर्तनाला यायचं। तुम्ही बसणार घरात, कीर्तनाला येणार नाही, तुम्हाला कळणार काय प्रथा त्या? बरं असू दे म्हटलं। तर रावण निघालेला आहे आणि रावण त्याच्या रथामध्ये जाऊन बसला। त्यांनी रथ बघितला, रथ सुरेख सिद्ध झाला होता, नियतीनेच तो सुरेख असा सिद्ध केला होता। त्या रथावरती रावण चढला। सारथ्याला म्हणतो, रथ असा चालव, ज्या ठिकाणी राम असेल ना त्या ठिकाणी नेऊन समोर उभा कर, ही जबाबदारी तुझी। मग काय, हर हर महादेव म्हणून धूळ आणि धुळीचे लोट आकाशात उडले। राम रावण सन्निध बेडला, जाणीवयांचा पट्टा पेरला, हर 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 शब्द जावला, दीन दीन तो रावण, रणरंगामध्ये रंगला भाला, खडगांचा खणखणाट वाजला, सेनाचा जळजळू, आहाकार गणधीवर पडला, मरतो देव आय बोलला। कोणाचा हात, कोणाचा पाय, कोणाचा डोळा आकाशात उडतोय, कोणाचं डोकं आकाशात उडतंय, हजारो शिरस्त्रानं खाली पडली। रामाकडून पण गजर झाला। हनुमंतानं आपल्या वानरांसह त्याच्यावरती स्वारी करायला सुरुवात केली। हा कोणाचा हात उडाला, हा कोणाचा पाय उडाला, हा कोणाचा नेत्र बंगला। लाल रंग केंडीला जिरला, लाल रंग केंडीला जिरला, हाडकांच्या मालिका पसरल्या, टाकांच्या तालिका पसर, मेलो मेलो। रणसंग्राम एवढा तुंबळ चाललाय, रक्त मांसाच्या चिखलावरून रामाचे आणि रावणाचं सैन्य थैथै थैथै नाचत आहे। सूर्य आग ओकत आहे। याच वेळेला पाठीमागून आवाज आला, रावणा बंद, दशरथला बंद, थांब। म्हणजे असं रावण म्हणला। सारथ्याला सांगितलं थांब, पाठीमागे बघितलं, बंद बंद बंद। रावण सारथ्याला म्हणतोय, रथ उलटा फिरवू नकोस, हा कोण धावत येतोय तो पुढे येऊ दे। धावत 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 आला तो विभीषण। विभीषण म्हणतो दशरथाला, रावणा
अरे माघार घे, रामाला जाऊन भेट, काय आनंद असतो तुला. चोप. अरे तुझ्यासारखा हरामखोर भाऊ आयुष्यात कोणाला मिळू पण नाहीये. तो रामाचा भाऊ लक्ष्मण बघ, राज्य सोडून कंदमुळं खात दंडकारण्यात त्या रामा बरोबर खांद्याला खांदा लावून लढतो आहे. आणि तुला सगळी सत्ता मिळवून दिली, त्याचा माज आला आणि म्हणून तू आपलं राज्य सोडून माझ्या शत्रूच्या पक्षात गेलास असं म्हणून पेकाटात एक जोरात लाथ घातली. विभीषण म्हणतो, तुला माहिती नाही राम काय येतो. रावणाने गदा उचलली, आकाशात अशी बिरबिर बिरबिर करून आता गदा घात करणार. विभीषणाला कळलं, ज्या अर्थी रावणाने गदा उचलले त्या अर्थी तो आपल्याला मारल्याखेरीज राहणार नाही. म्हणून विभीषण धावू लागला. धावून धावून कुठे राहणार. लाल रंग किंडीला दिला, हडकांच्या मालिका पसरल्या, दातांच्या कालिका पसरल्या, धाडकन भूवर पडला, मरतो देवा हाय बोलला. पटकन विभीषण लपला ज्या ठिकाणी राम आणि लक्ष्मण उभे होते तिथे. रावणाने पाहिलं, अगदी बरोबर ठिकाणी आलो. रामा, अरे तुला शोधत होतो, तो विष्णूंचा अवतार नाही का. अरे वामनाचं रूप घेऊन आमच्या असुर सेनेला मारलंस. काही धर्म आहे का तुझ्याकडे. कासवाचं रूप घेतलंस, माशाचं रूप घेतलंस. अरे हिम्मत होती तर स्वतः पुढे येऊन लढायचं, ही अशी रूप पलटून का लढलास. राम म्हणतोय, जनस्थानात एकाकी पडलेल्या स्त्रियेला गोसाव्याचं रूप घेऊन उचलून घेऊन गेलास, त्यावेळेला तुला काही धर्म वगैरे आठवत होता का. नाही ना. असं म्हटल्याबरोबर रावणाने सर्पास्त्र सोडलं. रावणाने सर्पास्त्र सोडल्याबरोबर रामाने गरुडास्त्र सोडलं. रावणाने मेघास्त्र सोडलं, रामाने सूर्यास्त्र सोडलं. अस्त्र प्रस्त्रांचा ज्या वेळेला अति वापर होऊ लागला, या युद्धात कोण कुणाला काय करणार हे कळता क्षणीच अखेरीस ज्या वेळेला उशीर होत चालला त्यावेळेला रामाने ब्रह्मास्त्र बाहेर काढलं आणि रावण गडबडला. कारण ब्रह्मदेवांनी सगळी विद्या दिली होती, पण ब्रह्मास्त्र विद्या मात्र शिकवली नव्हती आणि विश्वामित्रांनी रामाला ती शिकवली होती. रामाने ब्रह्मास्त्र काढलं आणि सोडलं. सू 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 सगळे लोक अवाक झाले. काय होणार, रावणाचं काय होणार. तो राम एवढा कोमल, रावण एवढा धष्टपुष्ट, तो लक्ष्मण अवाक झाला, हनुमंत अवाक झाला, त्याचा एवढा मोठा गंभीर आवाज झाला आणि ते ब्रह्मास्त्र घुसलं ते रावणाच्या छातीत आणि रावण धाडकन पृथ्वीवर कोसळला आणि सगळ्यांनी जय जयकार केला. राजाधिराज प्रभू रामचंद्र महाराज की. रावण ते ब्रह्मास्त्र त्याच्या छातीमध्ये घुसलेलं असताना त्याचा फार मोठा आवाज झाला. रावणाने त्याला हात नाही लावला. रावण खाली पडला आणि मग तो उसासे देखील टाकू लागला. आई ग, का केलं होतं सगळं. यासाठी केला होता, नाही समज. इतक्यात समोर लक्ष्मण उभा दिसला. लक्ष्मण म्हणतो, असुरेंद्रा नमस्कार. असुरेंद्र म्हणतो, कोण. लक्ष्मण, आता या अशा प्रसंगी मला खिजवण्याकरता आलास का. नाही, मला प्रभू रामचंद्रांनी तुमच्याकडे पाठवलं. काय. प्रभू रामचंद्रांनी माझ्याकडे पाठवलं का.
तुमच्याकडे जी ब्रह्मविद्या आहे ना त्यातला थोडा तरी अंश मला मिळावा त्या ब्रह्मज्ञानाचा. उशीर झाला रे, उशीर झाला. याच्या पूर्वी जर आला असतास ना तर तुला बरंच काही शिकवलं असतं रे. पण आता लक्ष्मण म्हणतो, रावण महाराज थांबा, मी येतो. आणि त्या ब्रह्मास्त्राला लक्ष्मणाने हात घातला. रावण म्हणतो, काय करतोस? हे ब्रह्मास्त्र बाहेर काढतो. लक्ष्मणा, अरे रामाने सोडलेलं ब्रह्मास्त्र मला काय तुला काय या विश्वातल्या कुणालाही काढता येणार नाही. असा तो तुझा राम आहे, ते तसंच राहू दे. विचारलंस म्हणून शेवटचे 4 शब्द सांगतो ऐक ब्रह्मज्ञानातले. आपण आपल्या इच्छेने या ठिकाणी जन्माला आलो का? नाही. झाडांना फळं लागतात, त्या फळांचा त्या झाडांना काही उपयोग होतो का? नाही. नद्या अखंड वाहतात, त्या वाहण्याचा त्या नद्यांना स्वतःला काही फायदा होतो का? नाही. सूर्य आकाशात तळपतो, त्या सूर्याला त्याच्या तळपण्याचा स्वतःला काही फायदा होतो का? नाही. ढग गडगडतात, मेघ बरसतात, त्याचा त्या ढगांना स्वतःला काही फायदा होतो का? नाही. खरं सांगू, अगदी तुला स्पष्ट अगदी खरं मनातलं सांगतो, जर त्या वेळेला रामाने भरताला सांगितलं असतं की राज्याभिषेक मलाच झाला पाहिजे तर भरत नाही म्हणला नसता. पण रामाने स्वतःहून बाजूला होऊन 12 वर्षाचा वनवास पत्करला. पण एक सांगतो, याच्या पुढे लोक रामायण गातील, रामनाम घेतील, रामाला देव मानतील, पण रामाचं चरित्र माझ्या वाचून मात्र अपुरं राहील. हेच यश मी मिळवलं. तुझ्या रामाला, तुझा राम वनवासात आला, त्याने त्याग केला. मी तरी काय, माझ्या स्वतः करता काय केलं? काहीच नाही केलं. माझ्या असुरांकरता हे सगळं केलं. अरे जे दुसऱ्या करता जगतात ना ते खऱ्या अर्थाने जीवन जगतात. लक्षात ठेव, तुझ्या रामाने ते केलेलं आहे. हजारो ऋषी मुनींना तपश्चर्या करून हठयोग साधून सुद्धा राम जोडता आला नाही. तो या रावणाने शत्रुत्व पत्करून का होईना पण राम जोडला. आणि रामाच्या हातून मृत्यू म्हणजे रामसदनीच जाणं. आणि म्हणून श्री महाराज आपल्या मूळभंगात सांगतात, त्याच रामाचं नाम तुम्ही घ्या, जेणेकरून सर्वजण रामसदनी पोचूया. रामनामासारखा आनंद जगात दुसरा कुठेही नाही. सज्जनो, झालेली सेवा अगदी वेळेमध्ये बरोबर पार पाडलेली आहे. अतिशय आनंदाने आपण बसलात, खूप छान वाटलं. तबला अतिशय उत्कृष्ट वाजला. नाव सिद्धार्थ आणि शहापूरकर आणि पाठीमागे ते जोशी, सगळ्यांनी खूप चांगली सहकार्य केलं. कसं आहे, मला गोंदवलेकर महाराजांच्या संप्रदायातली लोक असले की कीर्तन करताना मी घरातल्यासारखं कीर्तन करतो. मला असं काही वेगळं काही वाटत नाही. मी घरच्यासारखं बोलतो अगदी. तर सज्जनो, हा जो आनंद आहे ना, हा श्री महाराजांनी आपल्याला जे दिलेलं रामनाम आहे ना, त्या रामनामानी आहे. आणि रामनामाने लोक एवढी जवळ येतात हे बघितल्यानंतर आनंदाचा सोहळा असा पार पडतोय. असं छान वाटलं. सेवेची संधी दिली, मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद कशाला, मनपूर्वक श्रीराम. रामनामाचा वेदांचा आधार, रामनामाचा वेदांचा आधार, रामनामाचा सांगितले तान संत जनी, संत जनी, संत जनी, संत जनी.
न देगा देवा तुझा विसर न भावा, विसर न भावा तुझा विसर न भावा. गुण गाईन आवडी कशी माझी सर्व गोडी, माझी सर्व गोडी माझी सर्व गोडी. नरगे मुक्ती जन संपदा संत संग देगा सदा, संग देगा सदा संत संग देगा सदा. तुका म्हणे गर्भवासी तुझे घालावे आम्हाची, घालावे आम्हाची तुझे. ब्रह्मांड नायक राजा